हरी पावावया फळ अंगी असावे हे बळ त्याची चिंतिलिया मणी चित्ता करी गवसनी तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पाय त्याची चिंतिलिया मणी चित्ता करी गवसनी विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्ना वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्यदिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोज तेजस्कृदिक प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पिते अजन्मही काया
जगदीश्वराचे जोडली जाची ख्याती, प्रथम वंदिते राजा तुम्हा शिव छत्रपती. नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी, नमो कर्मभूमी जिथे वाढले मी, नमो अलंकापुरी जिथे ज्ञान पावले मी, नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामे विढला. पाववील ठाया पांडुरंग चिंतिलिया, त्यासी चिंतिलिया म्हणे चित्ता करी गवसनी. सेवेकरिता निवडलेला अभंग संत शिष्ट जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा आत्यंतिक गोड आणि सुंदर सुप्रसिद्ध अभंग असून या अभंगातून श्री संत तुकाराम महाराज प्रभू चिंतनाच्या फलश्रुतीचा विचार करतायत. विठ्ठल विठ्ठल उपस्थित सर्व भाविक, सगळे श्रोते मंडळ, गुंजन मंडळ, महाराज मंडळ यांच्या पावनाने सन्मानाने उपस्थितीमध्ये आपल्या श्री क्षेत्र घोटण या गावामध्ये 27 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आजच्या ज्यांनी अशी सुंदर चाल गायली असे असणारे श्री शंकर महाराज अनपट आहेत. खरंच महाराज, आता यांचा आणि आमचा फरक काय सांगू तुम्हाला. आमचा आवाज म्हणजे किती गड्डे आणि किती त्याला स्पीड आणि ब्रेकिंग याचा काही मापच नाही, पण हे एकदा धकले कुठं थांबतच नाही असा असणारा त्यांचा आवाज. शंकर महाराज अनपट आहे, त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहे. तसेच किशोर महाराज ढगे संगीत विशारद झालेलं आहे बघा दोघांचं, त्यांनी सुद्धा अशी सुंदर चाल दोघांनी गायली, त्यांचे मनापासून धन्यवाद. ज्यांच्याशी मृदंगावर थाप पडल्यावर अख्खं महाराष्ट्र गाजतंय म्हणजे घोटणगाव जाग झाला असेल मला असं वाटतंय. अशी असणारी त्यांची थाप आहे, अशी असणारी काय नाव विकास महाराज दवणी, त्यांना सुद्धा धन्यवाद. तसेच विनेकरी बाबा आहेत. आता इथे माझ्या यांच्या संपर्क नाही त्यामुळे थोडं वाचायला जर चाललं होत असतं वयानुसार. बऱ्याच दिवसापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यांच्या आशीर्वादाने चालू असलेला नाना आहेत. तसेच नाना महाराज आहेत, त्यांच्या आशीर्वादाने व हरिभक्त परायण किसन महाराज जाधव यांच्या प्रेरणेने हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तसंच माझ्या कीर्तनाकरिता उपस्थित तुम्ही सर्वजण, आता माझं अर्ध गाव इथं आलेलं दिसतंय मला आता एवढ्यांचे नाव घेणं काही शक्य नाही, त्यामुळं खरंच तुमचा आई बापासारखा माझ्या पाठीशी आशीर्वाद असाच राहू, अशाच माझ्या प्रत्येक कीर्तनात तुम्ही येऊन शोभा वाढवावी अशी मी अपेक्षा करते आणि तुम्हा सर्वांच्या चरणावरती एकदा दंडवत घालते. खरंच माझ्या कीर्तनाकरिता तुम्ही सर्वजण आलमगावचे मंडळी तुम्ही इथे उपस्थित राहिले, खरंच त्यांच्याच आशीर्वादाने मी आज या व्यासपीठावर उभा आहे. खरं सांगायचं झालं तर त्यांनीच हरिपाठाला न्यावं, त्यांनीच भजनाला न्यावं, त्यांनीच सांप्रदायिक मध्ये घालावं असे असणारे गावकरी आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. तसंच माझ्यावरती नितांत प्रेम करणारे माझे वडील आहेत. तसेच माझे गुरुवर्य परमपूज्य परम आदरणीय भागवताचार्य रामेश्वरजी महाराज भाकड, आदरणीय आम्ही त्यांना काका म्हणतो, ते सुद्धा उपस्थित आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. आणि वडिलांसारखं प्रेम देणार म्हणजे मी माझा अभिमान म्हणून सांगत नाही, वडिलांसारखं प्रेम देणार वडील असताना किंवा इथे असताना किंवा मी आनंदीला असून मला कुठलीच कमतरता भासून देणारा म्हणजे माझा दादा, तो इथे उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा धन्यवाद. शूटिंग वाले आमचे अमोल भैया आहे, कुठे गेले ते दिसणार नाही, त्यांचे सुद्धा ते खाली बसले म्हणून दिसणार नाही, त्यांचे सुद्धा धन्यवाद आहे. तसंच गावकरी सगळेच उपस्थित आहे, तुम्हा सर्वांच्या मायबापांच्या चरणी श्रोत्यांच्या चरणी दंडवत घालते. कीर्तनाला पूर्ण विराम सुरुवात करते. विठाला फार गोड अभंग आज आपण चिंतनाकरिता निवडलेला आहे. साधू संतांनी म्हणा, महात्म्यांनी म्हणा, या भगवान परमात्म्याची फलश्रुती आज तुम्हा आम्हाला का सांगितली, तर याचा एकच उद्देश आहे, काय, या समाजाने या देवाच्या चिंतनात निवृत्त झालं पाहिजे. मग जीव चिंतन करीत नाही का, असं आहे का? चिंतन करायला आपल्याला काही अडचण आहे का? अजिबात नाही. जीव चिंतन करीत नाही असं नाही, जीव चिंतन करतो पण देवाचं सोडून बाकी सगळ्यांचं चिंतन करतो.
जे कीर्तनाला आले नाहीत मी त्यांचं म्हणत नाही, मी आपलं म्हणते. भाविक विश्वासीन तुका म्हणे न म्हणते असे. मी त्या महात्म्याच्या चरणावरती दंडवत घालते. खरं सांगा, आपला जेवढा विश्वास संसारावर आहे, काय आपला विश्वास जेवढा संसारावर आहे तेवढा देवावर नाही. आपला काळ जेवढा संसारात चाललाय तेवढा काळ आपल्याकडून चिंतन देवाचं घडत नाही. खरं बोला, आपला देवावर विश्वास आहे का? आहे का? तुम्ही हो म्हणता. मग आता तुम्ही खरं सांगा, तुम्ही सगळेजण इथं या कीर्तन मंडपामध्ये येऊन बसलाय कुणाच्या विश्वासावरती? हे बघा, बोलत चला. तुम्ही बोलले नाही तुम्ही चालले. मग आपला विश्वास जास्त कुणावर आहे? बोलत चला. तुम्ही म्हणसान ते आपण या कीर्तन मंडपामध्ये येऊन बसलाय कुणाच्या विश्वासावरती? बोलत चला. कुणाच्या? देवाच्या. देवाच्या. कोण म्हणला देवाच्या? हे वाक्य साफ खोट आहे का? माझ्या विश्वासावरती इथे येऊन बसलाय. हे वाक्य साफ खोट आहे. तुम्ही देवाच्या नाही, तुम्ही माझ्याही नाही, तुम्ही कुलपाच्या विश्वासावरती या कीर्तन मंडपामध्ये येऊन बसलाय. बरोबर आहे की नाही? तुम्ही सगळेजण घराला कुलूप लावून आले की नाही? नाही तर मग कीर्तन झाल्यावर एखादी चक्कर मारून. तुम्ही त्या कुलपाच्या विश्वासावरती या कीर्तन मंडपामध्ये येऊन बसलाय. पण महाराज, अहो कुलूप म्हणजे काय? कुलूप म्हणजे एक लोखंडाचा तुकडा आहे. आमचं दुर्दैव असं आहे, आमचा त्या लोखंडाच्या तुकड्यावरती विश्वास आहे पण देवावरती नाही. मग महाराज, नका आमचे इतके माप काढू. आम्हाला फक्त इतकंच सांगा, आम्ही जे संसाराचं चिंतन करतो ते चुकीचं आहे का? हा प्रश्नच बनत नाही. ते चुकीचंच आहे. मग आम्ही कशाचं चिंतन केलं पाहिजे? करुणिया मन शुद्ध शुद्ध भावे हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन शुद्ध भावे, सकळांच्या पायी माझे दंडवत. हित करावा. हिताच्या ठिकाणी जागा असणं फार गरजेचं आहे. हित करावा. मग हिताच्या ठिकाणी काय करावं? छाटण्या कराव्या. मग देवाचं चिंतन करावं. मग महाराज, आम्ही देवाचं चिंतन केलं तर काय? अहो, देवाचं चिंतन करा, देवाचं चिंतन करा. डझनान नाही, शेकड्यानं प्रमाण आहेत आपल्याकडे. म्हणून या राहू करा काळ सारा चिंतने. काळ सारा चिंतने
झाला की टाळी झालीच पाहिजे. मी इथेच नाही तर कुठेही कीर्तन करायला गेले तर प्रमाण झालं की टाळी झालीच पाहिजे. हे प्रत्येक कीर्तनात मी सांगते. नसल तर आलमगावकरांच्या गावकरींना म्हणजे आलमगावून जे आलेले त्यांना विचारा. म्हणून या राहो करा काळ सारा चिंतने. देवाचं चिंतन केलं पाहिजे. पण महाराज आपण जेव्हा संसाराचं चिंतन करतो तेव्हा नियम असा असतो. काय तेव्हा नियम असा असतो, आपण शेतामध्ये फिरतो. आता इथे बसलेले सगळे म्हणजे सगळे शेतकरी. आपण जेव्हा शेतामध्ये फिरतो सरकीला औषध मारतो किंवा खत टाकतो आणि एखादा माणूस तुमच्याकडे येतो आणि म्हणतो हे पावडर मारू नका, हे पावडर मारा, हे बियाणं पेरू नका, हे बियाणं पेरू. आणि जे बियाणं आणलंय त्या कंपनीवाले येतात आणि ते तुम्हाला सांगतात हे पावडर मारू नका, हे पावडर मारा, हे बियाणं पेरू नका, हे बियाणं पेरा. तेव्हा ते तुम्हाला दोन कर्तव्याने सांगत असतात. कारण हे पावडर का मारायचं नाही त्यांना हेही सांगणं भागच आहे, आणि हे पावडर का मारायचं त्यांना हेही सांगणं भाग. जसं त्यांना नैतिक अधिकार आहे तसा आपल्याला सुद्धा अधिकार आहे संतांना विचारण्याचा की आम्ही संसाराचं चिंतन का करायचं नाही आम्हाला हेही सांगा, आणि आम्ही देवाचं चिंतन का करायचं आम्हाला हेही सांगा. मग संसाराचं चिंतन का करायचं याचा विस्तार आपण पुढे बघू, आणि देवाचं चिंतन का करायचं याचा विस्तार आपण अभंगात प्रवेश केल्यावरती बघू. बेटा संसारात दोनच प्रकारचं चिंतन आहे महाराज. काय दोनच प्रकारचं चिंतन आहे, जडाचं किंवा जीवाचं. जडाचं किंवा जीवाचं चिंतन काय करतं महाराज? गीतेतला प्रसिद्ध श्लोक आहे ध्यायन्तो विषयान पुंस संगतीषु उपजायते संगत संजयते कामः कामात् क्रोधोऽभिजायते कामात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिं विभ्रमः स्मृतिं भ्रशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. एक सांगू का? नुसतं नश्यंती नाही तर प्रणश्यंती. एक बोलू का? तू नुसतं वाटोळ नाही तर वज वाटोळ. वज वाटोळ शब्द आहे का? कळतोय का तुम्हाला वज वाटोळ शब्द? नाही, जाऊ द्या, सांगते मी दुसरा शब्द. नुसता नाश नाही तर सत्यनाश आहे. आता पटलं का तुम्हाला? का काढू अजून एखादा दुसरं? बुद्धिनाशात प्रणश्यती. मूळ शब्दाला जेव्हा विसर्ग लागतो तेव्हा त्याचा अर्थ बदलत असतो, आणि प्र हा उपसर्ग त्याचं प्राबल्य दाखवत असतो. फक्त नाश एक शत जडाच्या चिंतनात ज्ञानोबराय होई देतात. म्हणून ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पोषके तैसे विषयाचे ध्यान जरी विपाय वाहे मन तरी ऐसने हे पतान दिवसित पावे. सोडून द्या जडाचं चिंतन. याला उदाहरण होते माणसाने व्यापार करावा. कसा करावा? फायद्याचा का तोट्याचा? बोलत चला. फायद्याचा करावा का तोट्याचा? फायद्याचा. आपण फायद्याचा व्यापार कशाला म्हणतो? बोलत चला. आपण फायद्याचा व्यापार कशाला म्हणतो? आपण जेवढं भांडवल गुंतवलंय त्याच्या 1.5 पटीनं 1.25 पटीनं दुपटीनं आपल्याला जास्त मिळणं, हा काय झाला? फायद्याचा व्यापार. पण आपण तोट्याचा व्यापार कशाला म्हणतो? आपण जे भांडवल विकलंय किंवा आपल्याकडे जे भांडवल आहे ते वाया जाणं, म्हणजे गाडीचं डिझेलही नाही, गाडीचा टोलही निघाला नाही, हा काय झाला? तोट्याचा व्यापार. म्हणजे तुम्ही एखाद्याचे टमाटे घेऊन गेले आणि तो म्हणला तुम्हाला मी पेट्रोल टाकतो, पण टमाटे नव्हता होता जाग्यावर आणि गायब झाला, म्हणजे गाडीचा डिझेल नाही, टोल नाही, हा झाला तुमचा तोट्याचा व्यापार. ते काय गावामध्ये गरीब माणूस राहायचा, मोलमजुरीवर आपलं पोट भरायचा. गरीब माणूस होता माझ्यासारखा. त्याला 2 लेकरं होती, एक मुलगा होता, एक मुलगी होती. बिचाराचा चांगला सुखाचा प्रपंच चालला होता. बायको एक दिवस म्हणाली का हो या मोलमजुरीवर आपलं पोट भरत नाही, तुम्ही जा आणि काहीतरी उद्योगधंदा करा. तो म्हणला आता काय उद्योगधंदा करू बाबा? ती म्हणल्या हो जा काहीतरी उद्योगधंदा करा, या मोलमजुरीवर आता आपलं पोट भरत नाही. तो गेला महाराज. असे काही काचाचे तुकडे गोळा केले. तुम्ही आठवा काही 8-10 वर्षापूर्वी काचाचे घर विकण्याकरिता याचे शॉकेश मध्ये ठेवण्याकरिता त्यांनी 2 घरं तयार केली. ते 2 घरं तयार करण्यासाठी त्याला 10 रुपयाचा खर्च आला. काय? त्याला 2 घरं तयार करण्यासाठी 10 रुपयाचा खर्च आला. त्याने ते 2 घरं तयार केली, उचलली, डोक्यावर नेली, विकली, आणि त्याला एका घराची 10 रुपये आली. म्हणजे 2 घराची किती आली?
किती? 20 रुपये. म्हणजे तुम्हाला गणित येतं. त्याला 2 घराची 20 रुपये आली. तो घरी आला आणि म्हणाला, का ग तुझ्या बायकोला, आज मला त्या 2 घराची 20 रुपये आली. मी ते 2 घरं बनवण्यासाठी मला फक्त 10 रुपयाचा खर्च लागला. बायको म्हणाली, काय भारी धंदा या, काय टकळ फायदा याच्यात. 2 तास बोलायचं आपलं, तसं नव्हतं म्हणायचं मला. 2 घरं विकायचे जालन्याला नेऊन आणि 20 रुपये घेऊन यायचे, मला असं म्हणायचं होतं. ती म्हणली, लय भारी धंदा आहे हा, तुम्ही काय करा, हा उद्योग थोडा वाढवा. याचा धंदा चालू झाला होता 10-20 रुपयापासून. याचा धंदा गेला 200-250 रुपयापर्यंत. बायको एक दिवस म्हणाली, का हो, तुम्हाला ज्ञानेश्वरीतली एक ओवी माहितीये का? तो म्हणला, नाही ग. तो म्हणला, तू सांग ती ओवी कोणती? ती म्हणली, अथिला आणि विलासिया. काय? लक्षपूर्वक ऐका. अथिला आणि विलासिया तरीच ओळख खरी धनंजया, जो राज्य सेवे ठाया वस्तीसी. एखादा माणूस श्रीमंत आहे, काय, एखादा माणूस श्रीमंत आहे आणि विलासी, हो दोन्ही पाहिजेत. नाही तर काही काही माणसाच्या नुसता नोटाला धोत्राला पावला गाठी. काही इतके विलासी आहे, जिथं नाही तिथं उधळपट्टी. सप्ताह अर्धा झाला पण वर्ग निवड, जिथं नाही तिथं उधळपट्टी. शहरातल्या, तो कधी ओळखला जातो म्हणे, जो राज्य सेवे ठाया वस्तीसी, तो शहरात राहतो म्हणे, काय, त्याच्याहून ओळखला जातो म्हणून. विलासी हा शब्द 2 मिनिटं जरा काढून टाकते, सोपा करते. शहरातल्या माणसं जरा हौशी असतात म्हणले. मग लोकांचं सूत्र आहे, हौसेला काही मोल नाही. मग ती हौस कशाची असो, कीर्तनाची असो का नर्तनाची असो. मग तुम्ही हा काय करा, हा उद्योग धंदा घेऊन आपल्या छत्रपती संभाजीनगरला जा. मी तुम्हाला उदाहरण कशाबद्दल सांगते, तर जडाच्या चिंतनाने काय होतं याच्याबद्दल मी उदाहरण सांगते. त्यांनी 10 घरं तयार केली. आपला चालत चालत जालन्यापर्यंत गेला. नेऊ का जालन्यापर्यंत? बरे आपलं जवळच. जालन्यापर्यंत गेला. एक झाड पाहिलं, एक विहीर पाहिली. त्या झाडाच्या खाली बसला. आपलं गाव थोडं सोडलं, त्याच्यात काय भाकर होती ती खाल्ली, तुकडा खाल्ला, पाणी प्याला आणि 5-10 मिनिटं विसावा घेऊन म्हणला. झाडाचा मोठा बोंदा होता. माझ्याकडे नका बघू, मी झाडाचं सांगते. असा झाडाचा बोंदा होता. झाडाला टेकून बसला, 5-10 मिनिटं विसावा घेऊन म्हणला. आणि त्यांनी त्या विसाव्यामध्ये व्यापाराचं चिंतन चालू केलं. कशाचं? पैशाचं. मग नारदांनी साधकांनी सांगितलंय, 3 गोष्टीची चर्चा माणसाने कधीच करू नये. नास्तिकम अवस्त्रीधान, नास्तिकम न चरित्रम न श्रवणीयम. नास्तिकाची, दानाची बाईची चर्चा माणसाने कधीच करू नये आणि ऐकूही नाही. का? तर नास्तिकाची चर्चा क्रोध वाढवते, बाईची चर्चा काम वाढवते, धनाची चर्चा लोभ वाढवते. याने ते पैशाचं चिंतन चालू केलं महाराज. आता म्हणला जालन्यात आलो, आता चांगले 2,000 होते. संभाजीनगरला गेल्यावर 10,000 होते. महाराज असा करत 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 त्याचा चांगला लाखापर्यंत व्यवहार गेला. आणि लागली ना त्याला झोप. जागता जगासीचे, जे मनी ना भविजे, डोळा लागत खेब देखीजे त्याची स्वप्न. मला स्वप्नात पण त्याचा व्यापार चालूच. एक सांगू का, जागृतीतला हिशोब जरा मापात असतो, पण स्वप्नातल्या हिशोबाचं काही मापच नाही, गणितच नाही. स्वप्नात त्याचा व्यापार चालू, चांगला लाखापर्यंत, करोडापर्यंत गेला. स्वप्नात म्हणतो 50 लाखाचा बंगला बांधला ना महाराज बंगला. 25 लाखाचं नुसतं घराचं फर्निचर करीन म्हणला. केलं, फर्निचर बी केलं. कुठं? स्वप्नात. हे ध्यानात राहू द्या, नाही तर वाटण साक्षी शर्कीने बांधलंय. हे स्वप्नात चाललंय. कोणाचं? त्या माणसाचं. 25 लाखाचं नुसतं घराचं फर्निचर करीन. 50 लाखाची नुसतं गाडी घेतली महाराज, गाडी घेतली. 120 इंचची नुसतं घरात एलईडी लागली म्हणलं. जरा मोठी झाली का? नाही, स्वप्नात अशीच असते. एलईडी लागेल म्हणला. असा रिमोट हातात घेईन आणि असा पिक्चर पाहिजे. महाराज रिमोट हातात येणं आता तर काही शक्य नाही, तो स्वप्नातच शक्य. असा रिमोट हातात घेईन आणि असा पिक्चर पाहिजे, अशी मॅच पाहिजे. बायकोला म्हणे काय, बायकोला म्हणे महाराज बायकोला दम दे ना, स्वप्नातच शक्य, आता तर काही शक्यच नाही. बायकोला दमच देईन म्हणला. म्हणे भजन
काय भजे आण. 3000 का भजे आणायला उशीर केला. काय 3000 का भजे आणायला उशीर केला तर धडकन कमळात घाली. महाराजांना लाथ खरंच घातली. पण कशाला कशाला आपल्याला तुम्हाला हे सांगायची गरज नाही. तुम्ही हे बरोबर लक्ष देऊन ऐकत आहात. याची लाथ खरंच बसली त्या टोपल्याला महाराज. काय होतं भांडवल ती 10 घरं होती. जडाच्या चिंतनाने काय केलं ती 10 घरं जी होती त्याचं प्रॉफिट जे मिळायचं होतं जे पैसे मिळायचे होते ते तर मिळाले नाही. पण भांडवलाचा नाश झाल्याशिवाय राहिला नाही. मग आपल्याकडे भांडवलच तरी काय काय भांडवल आहे आपल्याकडे. फक्त हा नरदेह. जाताना काही नाही येताना काही नाही. भांडवल फक्त आपल्याकडे हा नरदेह आहे. मग याचा प्रॉफिट भगवान परमात्मा आपल्याला मिळणार नाही. काय आपण जर चिंतनात जर नरदेह घातला नाही तर याचा प्रॉफिट भगवान परमात्मा आपल्याला मिळणार नाही. पण या भांडवलाचा नाश झाल्याशिवाय मात्र राहणार नाही. पण नका करुणाश आयुष्याचा सकळांच्या पायी माझे दंडवत. हो झालं का नाही वाटोळ. जडाच्या चिंतनाने केलं वाटोळ झालं. पत्नाकडे नेलं. मग जीवाचं चिंतन काय करतं महाराज. एकदा राजा नदीमध्ये उभा होता. भरत राजा नदीमध्ये उभा होता आणि त्याच्या माग हरिण होती. ती हरिण गर्भवती होती. तिचा प्रसव काळ जवळ आलेला होता. मागून एक वाघ आला आणि त्याने डरकाळी फोडली. त्याने डरकाळी फोडली. ह्या हरिणानं त्या गंडक नदीमध्ये उडी मारली. जशी उडी मारली तसा तसा गर्भ गळाला आणि तो वाहून जाऊ लागला. ह्या राजाने काय केलं तो गर्भ उचलला. आता मला सांगा त्याने उचलला हे चांगलं केलं की वाईट केलं. चांगलं केलं. त्याने उचलला. आता रस्त्यात टाकून द्यावा तर पशु पक्षी प्राणी खाऊन टाकतील म्हणून त्याने रस्त्यात टाकलं नाही. चांगलं केलं की वाईट केलं. चांगलं केलं. त्याला घरी आणलं. काय त्याला घरी आणलं. त्याची खायची कुवत नव्हती. त्याला दूध पाजिलं राजाने. थोडं मोठं झालं हरिण. त्याला राजा जायचा गवत घेऊन यायचा हिरवं त्याला खाऊ घालायचं. चांगलं केलं की वाईट केलं. चांगलं केलं. महाराज एवढंच नाही राजा आपला काकड्याला बसायचं. उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाली अरुणोदय सरळी नेत्रेची वेळा. संत साधूनी योगी झाले ती गोळा सोडाशे सुख आता कौर्य कमळा. राजाचा असा काकडा चालायचा आणि हरिण मागून यायचं आणि त्याला डुसण्या मारायचं. काय करायचं त्याला डुसण्या मारायचं. या प्रसंगावरती डोंगरेजी महाराज फार गोड वाक्य बोलले. डोंगरेजी महाराज म्हणले अरे ऐसा परोपकार किस काम का जो हमारी ही साधना में विघ्न डाले. अरे ऐसा परोपकार किस काम का जो हमारे ही साधना में विघ्न डाले. असा परोपकार तरी काय कामाचा जे आमचं चिंतन वाया घालवतात. असा परोपकार काय कामाचा जे आमच्या चिंतनात आम्हालाच येऊन घुसण्या मारतात. काय कमी केलं होतं त्या हरणाला राजाने. दूध पाजिलं तिथून आणलं गवत चालू घातलं. आता हरिण मोठं झालं की जवळ राहत नाही. आता वैकुंठवासी अमृत महाराज दरखडेकर त्यांचा वाणीमध्ये नियम असायचा दिवसभर जप करायचे. आता लोक भेटायला आले की जप होत नव्हता. मग ते काय करायचे बाथरूम मध्ये जायचे आतून कडी लावायचे दिवसभर जप करत बसायचे. नाही बोलो फार बैसो जनामध्ये सावधान बुद्धी इंद्रिय धनी एकांती राहणे साठी. हो ह्या आम्हाला सांगण्याचा अधिकार नाही. हो तो राजा ते हरिण राजाला डुसण्या मारायचं. बरोबर का. हरिण राजाला डुसण्या मारायचा. असं करत 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 आता हरिण मोठं झालं. आता राजा तरी कवर सहन करणारे. माणूस जर एखाद्या माणसाला त्रास देत असेल तर तो कितपर्यंत सहन करतो. जोपर्यंत या जीवाला सहन होईल तोपर्यंत. त्याच्यानंतर माणसाला सहन होतही नाही करीत नाही. एक दिवस हरिण मोठं झालं. आता हरिण मोठं झालं की जवळ राहत नाही. आता हे हरिण मोठं झालं की टंग 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 उड्या मारे जालना मुंबई दिल्ली. हो हरिण मोठं झालं की जवळ उभा राहत नाही. एक दिवस ते हरिण राजाला सोडून गेलं. काय हरिण राजाला सोडून गेलं. आता एखादं लेकरू जर आपल्या जवळ 2 दिवस राहिलं 5 दिवस राहिलं तर माणसाला ते चालायला लागतं.
लागतो की नाही? मग त्या राजाने किती दिवस तरी त्या हरणाला सांभाळलं. मग राजाला त्या हरणीचा इतका लाळा लागला होता की त्याचं देवाचं चिंतन राहिलं बाजूला आणि त्याचं हरणाचं चिंतन चालू झालं. हरिण काय करीत असत, हरिण कुठं असत, हरिण काय खात असत, तू काळजीच करू नका, हरिण रोज डाब्यावर. असं करत 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 राजा चिंतन करत करत जग भरत राजा हरणी गर्भागे जग भरत राजा हरणी गर्भे गेला. विसरले काय? जड भरत राजा हरिणी गर्भा गेला, गाला तो घातला वासनी. झालं का नाही वाटोळ? जीवाचं चिंतन केलं पत्नाकडे नेलं, जळाचं चिंतन केलं पत्नाकडे नेलं. ज्ञानोबरांची स्पष्ट येला उभी याला काय स्वप्नी हे परिव्रजे आपणची कुटुंब होईजे. याच्यावरती गुरुवर्य घुले बाबा दृष्टांत द्यायचे, फक्त त्याला थोडं तिखट मीठ लावते. कारण ज्या काळात ते कीर्तन करायचे ना त्या काळातल्या लोकांना सपक चालायचं. आता लोक हुशार झाले, हुशार नाही झाली, चाभरी झाली, चाभरी. स्वप्नी हे परिव्रजे आपणची कुटुंब होईजे बुवा सांगत असायचे. एक राजा एक शिष्य आणि एक गुरुजी असेच फिरत 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 एका खेडेगावात आले. जुन्यातलं जुनं भलं मारुतीचं मोठ्याचं मोठं मंदिर, बोल डोक्या एवढं वटा त्या मंदिराचा. आले दोघ जण शिष्य आणि गुरुजी, त्याच्यावरती बसले त्या वट्यावर. काय भिक्षा मागायची ती मागितली. शिष्याने घेतलं, काय खायचं ते खाल्लं. शिष्याचं पोट भरलं. ओळखुटा टाकल्या, शिष्य झोपला एका बाजूला, गुरुजी झोपले एका बाजूला. आणि तिथे योगायोगाने वरात आली. वरात शब्द माहितीये तुम्हाला? आपल्याकडे आहे ना तो शब्द, आता तो सध्या लय गाजलेला आहे. वरात आली आणि गुरुजी हे शिष्य म्हणला गुरुजीला, गुरुजी गुरुजी क्या है? गुरुजी म्हणले बेटा बेटा ये वरात है. अच्छा गुरुजी. वो घोड़े पे जो बैठा है, वो घोड़े पे जो गधा बैठा है आपलं, वो घोड़े पे जो बैठा है वो कौन है? वो घोड़े पे जो बैठा है बेटा वो दूल्हा है. अच्छा गुरुजी. उसके बाजू में जो सज धज कर बैठी है वो कौन है? बेटा बेटा वो दुल्हन है. अच्छा गुरुजी. ऐसा क्यों बजाया जा रहा है? अरे बेटा उनकी शादी हो गई है. अच्छा गुरुजी ये सब क्यों नाच रहे हैं? आता ते माझ्यासारखं चालू होत, ते काही गप्पच बसले, माझ्यासारखंच बडबड होतं. गुरुजी ऐसे क्यों नाच रहे? अरे बेटा इनकी शादी हो गई, अब तू बस कर सो जा. आता तू मला नाही म्हणत मी झोपा म्हणून, ते गुरुजी सांगते त्या शिष्याला, बस कर बेटा अब तू सो जा. शिष्य झोपला, पण शिष्याच्या मनात विचार चालूच. ये घोडा है, वो दुल्हन, ये वराती. लागली ना त्याला झोप. जागता जवासीजी गेला ना पोरगी बघायला स्वप्नात. पोरगी बघायलाच गेलो स्वप्न. पोरगी बघायला गेला, पोरगी आली. पोरीला काय प्रश्न विचारायचे ते विचारले. तिने बिचारीने उत्तर बी दिली. ती आमच्या पोरीसारखीच होती. तिने बिचारीने उत्तर बी दिलं. झालं जेवायला वाढलं, जेवण झालं. तुमचे पण झाले असते. जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर पोरीने पानाचा विडा आणला, सगळ्यांना पानाचा विडा दिला. पोराला बी दिला बरं का. पोराने खाल्ला.
आता हे स्वप्नात पान होतं महाराज, पण हे जे गोदाडीवर झोपलेलं होतं का, त्या गोदाडीचा कोपरा तोंडात धरला होता. हा, कोपरा तोंडात धरला, चगळीत पान कोण संपणार. अरे गाड्या, तो गोदाडीचा कोपरा मोकळा केलाय, पान काय संपणार. पान संपणार म्हणतात, पान कोण संपणार. झालं महाराज, आता टाइम कमी, त्याचं लग्न लावून टाकतो. त्याचं लग्न बी झालं स्वप्न. लग्न झालं, गप माराव ना महिनाभर तरी. बायको आली, बायको म्हणतो, काय रे तुझ्या बापाने पलंग लहानच दिला. अरे थांब ना, थोडं दम मार ना, महिना होऊ दे लग्नाला. दमच नाही. तो बापाने पलंग थोडा लहानच दिला. कशाचा? बायको काय गप्प बसती होय, बापावर गेलो. कशाचा? तुम्हाला झोपता येत आहे ना, बस मी मग खाली झोपलो. नाही 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 नाही, आपले लेकरू झालं ते कुठं झोपलं. अरे थांब, होऊ दे थोडं वर्ष तर होऊ दे. ती इतकी चतुर होती, ती म्हणजे ऐका, तुम्ही थोडस पलीकडे सरका, मी थोडं अलीकडे सरकते, ते मला झोपत. ते मला जुळं झालं तर तुम्ही अजून थोडस पलीकडे सरका, मी थोडं अलीकडे सरकते, ते मला झोपत. आता तरी गप मारा. मग तिळ झालं तर तुम्ही थोडीकडे पलीकडे सरका, जसा पलीकडे सरकलं तसा धाप तांबड्या सहित 2-3 फासुळ्या सहित मोडलं. उचललं बिचारा जालना हॉस्पिटलला नेलं, जवळच आहे आपलं. नेलं, 2-3 महिना शिष्य ऍडमिट राहिला. काय 2-3 महिने ऍडमिट राहिला. खूप टेकवीत आपल्या गुरुजी भेटायला आला. गुरुजी बोले, बेटा ये क्या हुआ. गुरुजी, वरात में सब बिघाड़ दिया. त्याने झालेला सगळा प्रकार गुरुजीला सांगितला. गुरुजी म्हणले, ऐक शिष्या, ज्या अर्थी तुझ्या हृदयात वासना आहे लग्नाची, मग ऐक, एक भ्रष्ट ब्रह्मचारी राहण्यापेक्षा एक आदर्श ग्रस्ताश्रम कधीही चांगलं. ऐक शिष्या, तू लग्न कर. शिष्य म्हणला, गुरुजी तुमच्या चरण पकडतो, पाय पकडतो, पण मला यात काही पाडू नका. कारण 1.5-2 महिना झालाय दवाखान्यामध्ये चिंतन करतोय पडल्या की स्वप्नातली जर कंबड्यात फासळ्यामुळे येत असेल तर जित्ती काय करी. तुमच्या पायी चरणाला सोडी सर्वथा, तुमच्या इल्मामध्ये मला बसू द्या. काय तुमच्या इल्मामध्ये मला बसू द्या. आता एखाद्या पोराला म्हणलं, बसतो का इल्मामध्ये? हा लई अवघडे महाराज. महाराज झालं, जीवाचं चिंतन केलं, पत्नाकडे नेलं, जडाचं चिंतन केलं, पत्नाकडे नेलं. एवढंच नाही महाराज, भगवान परमात्म्याची आई आहे कैकई माता, तिचं सुद्धा वाटोळं झालं. मग तुम्ही आम्ही कोण आहोत? एक वाटोळं झालं का आपण वाटोळं कशाला म्हणतो? रस्त्याने चाललोय, चोराने आपल्याला घुसलं, याला म्हणतो वाटोळं. पण रस्त्याने चालत असताना एकाने आपल्याला उडीलं, आपला माणूस नाही सापडला, गाडी नाही सापडली, हे वज वाटोळं. मग कैकई मातेचं काय झालं? देव सोडून गेले, पती मरण पावला. एवढंच नाही महाराज, जगातलं असं पहिलं उदाहरण आहे की ज्याने आईची निंदा केली. काय? आईची निंदा केली, झालं स्वप्नात वाटोळं झालं. दोन्ही स्वप्नात वाटोळं झालं. वाटोळच नाही तर वज वाटोळं झालं. काय वज वाटोळं मी तुम्हाला सांगितलं. वाटोळं म्हणजे थोडं आणि वज वाटोळं म्हणजे अतिच जास्त. नाश म्हणजे थोडा, सत्यानाश म्हणजे काहीच नाही. जीवाचं चिंतन केलं, पत्नाकडे नेलं, जडाचं चिंतन केलं, पत्नाकडे नेलं. महाराज आम्ही चिंतन करायचं तरी कशाचं? मग देवाचं चिंतन करायचं. मग देवाचं चिंतन केलं तर आम्हाला काय मिळेल? तर महाराज देवाचं जर चिंतन केलं तर आजच्या घेतलेल्या अभंगात 2-3 प्रकारची फलश्रुती सांगितली. पण मानवी जीवनाचं कल्याण डोळ्यासमोर ठेवून सर्वात महत्वाची फलश्रुती अभंगाचं प्रथम चरण.
पावरीला ठाया, ठाया म्हणजे ठिकाणाला. काय ठाया म्हणजे ठिकाणाला पोहोचल. अरे काय करतो ना, आम्हाला ठिकाणाला पोहोचवेल भगवान परमात्म्यापाशी पोहोचवेल. ऐका, तुम्हाला अध्यात्म नंतर सांगते, तुम्हाला आधी मानसशास्त्र सांगते. त्याला मराठीतून सायकोलॉजी असं म्हणतात, बरोबर का? त्याला इंग्लिश मध्ये सायकोलॉजी असं म्हणतात. मानसशास्त्रीय विचार ऐका मंडळी. तुम्हाला साळू नावाचा प्राणी माहितीये? साळू नावाचा, कारण शास्त्र असं सांगतं, आपण आपल्या ठिकाणाला गेल्याशिवाय आपल्याला समाधानच प्राप्त नाही. मग तुम्ही आपल्या मठपिंपळगावच्या पाट्यावर गेले हा, आणि वारवावधर सुटलं, तुम्ही असं घराकडे पाळता का नदीकडे पाळता? पुढं पाळता, घराकडे पाळता. तुमच्या स्वतःच्या पाळता का माझ्या घराकडे पाळता? स्वतःच्या. माणूस सुरक्षित कुठं समजतो? आपल्या घराकडे. काय आपल्या घराकडे माणूस सुरक्षित समजतो, पण माणसाला दुसऱ्याच्या घरात किती दिवस करमतो? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. सप्त्यात हिंडणारा असेल तर लई 7 दिवस. 8वा दिवस, 8व्या दिवसाचा काला झाला, किती मोठा येशीचा बंगला असू द्या, त्याला उठकी पळत सुटच. इकडं ज्ञानेश्वर मावळी झाला, त्याला मजा यावं. किती मोठा बंगला असू द्या, अजिबात करमत. चांगला पड झोपडीत राहणारा मुंबईला गेला. चांगला गादी, गुडघ्या एवढ्या गादीवर लावू लागला येशीच्या बंगल्यात. 1 दिवस राहिला, 2 दिवस राहिला, 3 दिवस राहिला. 4थ्या दिवशी वाकडं तिकडं तोंड करून म्हणला, पाहुणे आता काही ठेवू नका, जातो गाडी. आता राहण्याची तर हिंमतच नाही, आता जाऊ द्या मला. आता आपलं हे काय कुत्र्यामध्ये इकडं तिकडं फिरायचं, तिथं करमत होय, करमत होय त्याला मुंबईमध्ये. घराच्या आत 4 घराच्या आत 4 भिंतीच्या आत आपल्याला राहायला जमत
नाही. आणि आपल्यासारख्या शेतकरी माणसाला तर अजिबातच नाही. मुंबईला 4-5 दिवस राहायला पाहुण्याला म्हणला, पाहुण्याने तर फोनला बसवलं, बिचारा उतरला जालन्याला. उतरला तिथून मग पिंपळगाव फाट्यावर आला. तिथून चालत 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 आपला नागझरीपर्यंत आला, कारण आपल्या फाट्यावर गाडी लागत नाही. चालत चालत नागझरीपर्यंत आला. त्याने त्याची झोपडी उघडली, गेला, पाणी प्याला, विसावा घेतला, झोपला. ढेकर त्याला मोठा, त्याला इथं बरं वाटतं. कारण शास्त्र असं सांगतं, आपण आपल्या ठिकाणाला आल्याशिवाय आपल्याला समाधानच प्राप्त होऊ शकत नाही, सुखच प्राप्त होऊ शकत नाही. मग आपलं ठिकाण काय? तर भगवान परमात्मा आहे. आपलं ठिकाण भगवान परमात्मा आहे. आपलं आपल्याला किती पटतं, पण परक मात्र आपल्याला अजिबात पटत नाही. याला वेदांताने दृष्टांत काय दिला सांगू तुम्हाला. साळू नावाचा प्राणी मी तुम्हाला अगोदर विचारला, तुम्ही म्हणले नाही. त्याला दुसरा एक शब्द आहे, साळिंगर म्हणून त्याला एक शब्द आहे. त्याच्या अंगावरती दाभणा एवढाले काटे असतात म्हणून. किती त्या बायाच्या मुकल्यांना माहिती, बाकीच्या काही मुंडके चालत, त्यांना हाय का नाही काय माहिती. त्याच्या अंगावरती दाभणा एवढाले काटे असतात महाराज. पण त्याचं किती असतात, अंग भरून असतात बरं का, एक ठिकाणी 2 ठिकाणी अजिबात नाही. पण त्याचं दुर्दैव असं आहे महाराज, काय त्याचं दुर्दैव असं आहे, त्याला सराट्याचा एक जरी काटा टोचला तर तो मरण पावतो. का? दाभणा एवढाले अंगावरचे स्वसतात आणि सराट्याचा एक पुसक सोसत नाही. का सोसत नाही? तर अंगावरचे आपले, सराट्याचा फरक आहे. आपलं आपल्याला किती पटतं, पण दुसरं आपल्यात आला की अजिबात पटत नाही. आता आपल्या जालना जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आहे एकत्र कुटुंब पद्धती आहे अजून आपल्याकडे. आपण आपले 30-30 राहतो एका घरात, पण 31वा आला की आपल्याला बरोबरच होत. हो, आपल्याला किती पटतं, दुसऱ्याचा अजिबात पटत नाही. मला एवढंच नाही, पांडुरंग परमात्म्याचं चिंतन केलं तर तो आपल्याला ठिकाणाला पोहोचवतो. काय? ठिकाणाला पोहोचवतो. एवढंच नाही तर त्याचं दुसरं सुद्धा फळ सांगितलंय, तो चित्ताला गवसणी सुद्धा करतो. आता गवसणी कशी असते त्याचं 2च मिनिटात मी तुम्हाला गवसणी सांगते. पखवाजाला गवसणी असते, विण्याला गवसणी असते. दाखवा बरं महाराज ती बॅग दाखवायला. ही आहे गवसणी. कशाची? पखवाजाची. आता कीर्तन झालं की महाराज ते गट्टे पुढे सरकवणार, कणिक काढणार, ते पखवाजात मृदंग टाकणार. एकदा का त्याच्यात पखवाज टाकला तर त्याला त्याच्यावर धूळ बसत नाही. पखवाजावर त्याला ऊन लागत नाही, त्याला पाणी लागत नाही. ती काय? गवसणी. तर पांडुरंगाचं चिंतन जर आपण केलं तर तो काय करतो, आपल्या चित्ताला काय करतो, अभंगाचं दुसरं चरण.
त्यासी चिंतिल्या म्हणे चित्ता करी गवस. काय करतो तो? चित्ताला गवसणी करतो. पण कधी त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं तर तो भगवान परमात्मा कुठे आहे? तो पंढरपुरामध्ये उभा आहे, कमरेवरती हात ठेवून उभा आहे. जगबुया टाळ्या वाजवा, जोरदार आमच्या शिवनेत्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. पांडुरंग परमात्मा तिथे उभा आहे, कटेवर हात ठेवून उभा आहे. अहो तो तुमच्यासाठी धावून येईल. तुमच्यावर संकट आलं, तुम्ही त्याचं चिंतन केलं तर तो तुमच्यासाठी धावून येईल. हे कोणी आपल्यासाठी धावून येत नाही. परवा दिवशी एक प्रेत यात्रा चालली होती. काय? परवा दिवशी एक प्रेत यात्रा चालली. एक गाडीतून उतरलं आणि म्हणलं सरका सरका सरका. कोण वारलं म्हणे? म्हणे ते 4 खांद्यावर जे आहे ना म्हणे झोपलेलं ते वारलं. म्हणून तुला काही बोलायची पद्धत आहे का? गेलं सरकीला गेलं, पुढे चालत चालत गेलं. कोण वारलं कोण वारलं कोण वारलं याला कुणीच सांगितलं नाही. पुढं विधीचं ते हातात त्याच्या हे होतं मडकं, एका हातात कुत्र होत.
एका हातात मडकं आणि एका हातात कुत्र. त्याला विचारलं कोण मारलं? बायको मारली. म्हणे कुत्र. म्हणे मडकं. म्हणे मी दिला. म्हणे कुत्र. म्हणे मी दिला. म्हणे कुत्र मी दिला. म्हणे अरे एवढ्या अडचणीच्या वेळ कामी आलं म्हणे, हे बायकोला चावलंय म्हणे आणि हे बायकोला चावलंय म्हणे, मग ते मी दिल्यावर लागले एवढ्या अडचणीच्या वेळी ते कामी आलंय म्हणे कुत्र गड्या कामीच आहे म्हणलं गड्या, मला 2-3 दिवस द्या. काय 2-3 दिवस द्या म्हणलं कुत्र. हातात मडकं. तेवढं तू काय येडा बिडा झाला काय? हे जे आले ते मौतीला नाही आले, त्यातले अर्धे त्या कुत्र्यासाठीच आले. कोण येत नाही महाराज धावून. काय कोण येत नाही धावून. तुम्ही जर त्याचं चिंतन केलं तर तो चित्ताला गवसणीही करतो आणि तुमचं रक्षणही करतो आणि तुमच्यावर जर आघात आला तर तो तुमच्या चित्तापर्यंत पोहोचू देत नाही, याची गॅरंटी मी देते. पण कधी तुम्ही त्याचं चिंतन केलं तर, एवढंच नाही तर आपल्याला कोणतंही साफल्य प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी बळ लागतं. कोणत्याही गोष्टीचं आपल्याला वाटत असेल की आपण कीर्तन करावं, त्याला बळ लागतं. आपल्याला वाटत असेल की आपल्या शाळेत पहिला नंबर घ्यावा तर त्याच्यासाठीही अभ्यासाचं बळ लागतं. आपल्याला वाटत असेल की आपण चांगला गायनाचार्य बनावं तर त्याच्यासाठी रियाजाचं बळ लागतं. आपल्याला वाटत असेल एखाद्या पहिलवानाला पाडायचे तर त्याला शारीरिक बळ लागतं. एखाद्याला निवडणुकीमध्ये हरवायचे त्याला सक्तीचं बळ लागतं. मग ते म्हणतात ना, बळी तो कान पिऊ. चोपदार, तुम्हाला कधी गोगलगाय चावली का? नाही. तुम्हाला चावली नाही का? कोणाला चावली नाही? बरोबर उत्तर दिलं. मला वाटलं चोपदार झोपलेच काय, मागे पाहिलं आहे म्हणून. गोगलगाय बिचारी कोणलाच चावत, बिचारी किती निरुपद्रवी हो, तिच्यामुळे काही रोगदाई पसरत नाही. आता एखादा माणूस जर निरुपद्रवी असला तर आपण काय म्हणतो, माणूस किती गोगलगाय सारखा आहे. अरे तुला काय करायचं, तू हे बिगी ना पायात किती. आपण म्हणतोय माणूस किती गोगलगाय सारखा आहे. तेवढाच आता हे लहान लहान लेकरं तुला काय टिकू असतं, मोठ्याल्या माणसं पायान तोडून जातो. तेवढ्याच आकाराचा एक कीटक आहे माणूस, फक्त त्याला मागून असं एक नांग आहे. त्याचं नाव काय? सांगायचं कामच नाही तुम्हाला. त्या विंचूला जर का पाहिलं तर माणसं उडी मारून जातात, कारण त्यांना चांगलं माहितीये ह्या बाबानं जर आपली पप्पी घेतली तर अबा बाबा विंचू चावला, देवा रे देवा विंचू चावला, विंचू चावला, अबा बाबा देवा रे देवा विंचू चावला, विंचू चावला. आम्ही जेवढं दोघं आरडलो का, दोघं तिघं, याच्यापेक्षा लय आरडत ते चावलं. हो, मग का लोक उडी मारून जातात तर त्याचं एकच कारण आहे, विंचूच्या अंगात बळ आहे. काय? त्याच्या अंगात बळ आहे आणि गोगलगायच्या अंगात बळ आहे. मग आपल्याला कोणतंही काम करायचं असेल तर काय लागतं? बळ लागतं. मग मानवी जीवनाच्या कल्याणाकरिता कोणतं बळ पाहिजे? तर अभंगाचं दुसरं.
कोणत्याही साफल्याकरिता काय लागतं? बळ लागतं. तुम्ही हा सप्ताह उभा केला याच्यासाठीही बळच लागलं. महाराज हे एकट्या दुकट्याचं काम नाही. काय नव्हे एकट्याचा खेळ म्हणून मेळ जमवला. एकट्याचा खेळ नाही महाराज. एवढा तुम्ही हा भव्य दिव्य महोत्सव ह्या वर्षी केला, पुढच्याही वर्षी असाच करायचा. पण माझी एक इच्छा आहे. काय आता या लाडक्या बहिणी सगळ्या काय यांच्याकडे आता याची कमतरता नाही. पुढच्या वर्षी काय पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचंय? यांना वर्षातून किती हप्ते दे? 12 बरोबर. यांनी 2 हप्ते ह्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी द्यायची. घरची वर्गणी सोडतात. मी एका ताईला विचारलं, तुम्ही 1,500 रुपयाचं नेमकं करता? ती म्हणली, बाई ते म्हणायला आमचे फक्त. पण एकीने उत्तर दिलं. ती म्हणली 1,000 रुपये ब्युटी पार्लरला लागतील, 250 रुपये मिश्रीला लागतील, 250 खायला प्यायला झालं. पण माता मावल्यानं इकडं तिकडं पैसा घालवण्यापेक्षा तुम्हाला वर्षातून 12 हप्ते, तर मग त्यातले 2 हप्ते अखंड हरिनाम सप्ताहासाठी जर दिले तर कल्याण झाल्याशिवाय राहणार काय हरकत आहे? मग तुमच्या मनात एक शंका आहे काय? निवडणुका झाल्या आणि जर योजना बंद पडली तर त्याचं उत्तर आहे माझं. काहीच करायचं नाही. आजचे खिशातून काढायचे आणि असे सप्त्याकरिता द्यायचे. मग तुम्ही पत्रिकेत टाकत असताना असंच टाकायचं, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या लाडक्या बहिणी यांच्या आयोजनाने एवढे एवढे कीर्तनकार, तेवढे तेवढे कीर्तनकार. आपल्याला करायचं म्हणजे माझं असं म्हणणं नाही की माझंच कीर्तन ठेव. कीर्तन रंगवणारे खूप आहेत, सप्ते रंगवणारे खूप आहेत, पण गावाला पावन करणारे महात्मे जे आपण एरवी आणू शकत नाही ते आहे. जे आपल्याच्याने आणणं होत नाही ना एरवी, ते आपल्याला महात्मे या गावात आणायचं. तसं साधू संतांच्या आशीर्वादाने गाव पावनच काय, हे गाव पावनच आहे. तरी सुद्धा असाच भक्ती महोत्सव आपण पुढच्याही वर्षी असाच जोरदार करायचं. पण लाडक्या बहिणीने करायचा, मग लाडके भाऊ काय वाऱ्यावर सोडायचे हा? अजिबात. तुम्हीही कंबर कसून कामाला लागायचं आणि तुम्हीही असाच पुढच्या वर्षी भक्ती महोत्सव करायचं. महाराज मी सांगितलं, कोणतंही काहीही काम करायचं असेल आपल्याला, कोणतंही असू द्या, त्याच्यासाठी काय लागतं? तर बळच लागतं. मग पावावे फळ अंगी असावे हे वळ. मग महाराज तुम्ही सगळं सांगितलं, तुम्ही सगळे आतापर्यंत आम्हाला जे फळ सांगितले, तुम्ही सगळे अलौकिक फळ सांगितले. तर कोणती? पाववीला ठाया म्हणजे ठिकाणाला पोहोचले. मुकामाला तो भगवान परमात्म्याच्या ठिकाणापर्यंत आपल्याला पोहोचवेल. कधी त्याचं चिंतन केलं तर तो चित्ताला गवसणी करी. चित्ता करी गवसणी, चित्ताला गवसणी करी. कोणत्याच तुमच्या चित्ताला आघात येऊन देणार नाही. हे दुसरं फळ. तिसरं फळ काय सांगितलं? पावावया फळ. कोणत्याही साफल्याकरिता काय लागतं?
बळ लागतं. मग महाराज चौथ्या चरणाचं काय, तर तुम्ही आतापर्यंत सगळी अलौकिक फळं सांगितली, मग त्याचं लौकिक फळाभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तुका म्हणे